हा काल केलेला ना. नेक्स्ट डिफरन्शिएशन ऑफ डिटर्मिनंट वाला पण केलेला. हा करायचा पटकन क्विक पुन्हा. हा का काय दिले बा y इज इक्वल्स टू लॉग ऑफ दिस. मग लॉगची प्रॉपर्टी वापरायला लगेच लॉग ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर मायनस लॉग ऑफ इथं एल एन म्हणा किंवा लॉग म्हणा बेस ई आहे. ठीक आहे, कन्सिडर आपण असं करून चालतो की बेस काय ई आहे. आता काय केलं डिफरन्शिएट करायचं आपल्याला, कारण इथं आपल्याला क्वेश्चन मध्ये काय दिसतंय की दोन डेरिव्हेटिव्ह काढायची गरज आहे. मग काय केलं फर्स्ट डेरिव्हेटिव्ह वाय डॅश काय येईल 1 अपॉन डब्बा. ठीक आहे ना, 1 upon 1 minus x square into derivative of x square is minus 2x minus 1 upon 1 plus x square into derivative is 2x. आता काय करा कॉमन काढा. आता कॉमन म्हणजे काय करू शकतो आपण डिनॉमिनेटर सेम करावं लागेल आपल्याला, कारण याचा डिनॉमिनेटर 1 मायनस एक्स स्क्वेअर ह्याचा डिनॉमिनेटर 1 प्लस एक्स स्क्वेअर आहे. मग डिनॉमिनेटर सेम करण्यासाठी काय करावं लागेल, ह्याला इकडे मल्टिप्लाय करावं लागेल ह्याला तिकडे मल्टिप्लाय करावं लागेल याचा डिनॉमिनेटर. तर खाली आणि खाली डिनॉमिनेटरला काय बनेल 1 मायनस एक्स स्क्वेअर इंटू 1 प्लस एक्स स्क्वेअर, आणि हा जर इकडे मल्टिप्लाय झाला तर मायनस 2x इंटू 1 प्लस एक्स स्क्वेअर. एलसीएम घेतोय आपण मायनसचा 2x इंटू 1 मायनस एक्स स्क्वेअर. बरोबर का. आता पहा वाय डॅशच आपण काढतो आता सध्या, तर हा काय येईल मायनस 2x क्यूब मायनस 2x क्यूब मायनस 2x प्लस 2x क्यूब मायनस 2x प्लस 2x क्यूब, आणि डिनॉमिनेटर मध्ये a मायनस बी प्लस a प्लस बी, a मायनस बी इंटू a प्लस बी. बरोबर, ते a स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर म्हणजे काय येईल ए स्क्वेअर इज 1 म्हणजे 1 चा स्क्वेअर इज 1 आणि एक्स स्क्वेअरचा स्क्वेअर एक्स ची पॉवर 4, आणि वर काय होईल प्लस 2x क्यूब मायनस 2x क्यूब कॅन्सल होईल, आणि मग वर फक्त काय राहते पहा मायनस 4x अपॉन. कळतंय ना सगळ्यांना. वाय डॅश काय बनेल मायनस 4x अपॉन 1 मायनस एक्स ची पॉवर 4. बरोबर. आता आपण काय करूयात सेकंड डेरिव्हेटिव्ह पण काढावं लागणार आहे, आणि सेकंड डेरिव्हेटिव्ह मध्ये आपल्याला क्वेश्चन रूल वापरावा लागेल इथं. मग काय केलं मी सेकंड डेरिव्हेटिव्ह काढताना मायनस 4 ला बाहेर ठेवलं आणि इंटू हे खालच्याचा स्क्वेअर क्वेश्चन रूल वापरतोय ना, डिनॉमिनेटरचा स्क्वेअर डिनॉमिनेटर ऍज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ न्यूमरेटर एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1, कारण मायनस 4 ला बाहेर काढलंय असं मायनस एक्स नका म्हणून, मायनस न्यूमरेटर ऍज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर. ह्याचं डेरिव्हेटिव्ह काय होईल ह्याचं 1 मायनस एक्स ची पॉवर 4 चा डेरिव्हेटिव्ह मायनस 4x क्यूब इजंट इट. बरोबर ना. मग हे वाय डबल डॅश काय बनेल वाय डबल डॅश इज इक्वल्स टू वाय डबल डॅश काय बनेल मायनस 4 बाहेर तसाच आणि आतमध्ये 1 मायनस एक्स ची पॉवर 4 मायनस मायनस प्लस प्लस 4x ची पॉवर 3. हा एक्स ची पॉवर 4 कारण एक्स पण आतमध्ये मल्टिप्लाय होते ना, सॉरी. आणि खाली डिनॉमिनेटरला काय 1 मायनस एक्स ची पॉवर 4 चा स्क्वेअर. आता वाय डबल डॅश तुम्ही काय लिहाल मायनस 4 इंटू 1 मायनस 1 प्लस 4 इज 3 म्हणजे 1 प्लस 3x ची पॉवर 4 डिव्हायडेड बाय 1 मायनस एक्स ची पॉवर 4 चा स्क्वेअर, कारण आपण सेकंड डेरिव्हेटिव्ह घेतले. आणि आपल्याला हे काय काढायचंय 225 वाय डॅश मायनस वाय डबल डॅश, आणि ऍट एक्स इज इक्वल्स टू 1/2 आपल्याला काढायचंय. काय करायचंय ऍट एक्स इज इक्वल्स टू 1/2. आता किती सुटसुटीत लिहिता येते ऍट एक्स इज इक्वल्स टू 1/2. वाय डॅश काय आपला वाय डॅश काय सांगा. वाय डॅश मायनस 4x अपॉन एक्स ची पॉवर 4. वाय डॅश इज इक्वल्स टू मायनस 4x अपॉन 1 मायनस एक्स ची पॉवर 4, आणि वाय डबल डॅश काय आला होता मायनस 4 इंटू 1 प्लस 3x ची पॉवर 4 अपॉन 1 मायनस एक्स ची पॉवर 4 चा स्क्वेअर. ठीक आहे, क्वेश्चन मध्ये जिवंत राहणं महत्वाचं आहे, लगेच मागचं आठवलं पाहिजे, असं पाठ नाही झालं पाहिजे,
पण आठवलं पाहिजे. ठीक आहे. ओके. आता पहा, आपल्याला ऍट एक्स इज इक्वल्स टू 1/2 काढायचंय. ऍट एक्स इज इक्वल्स टू 1/2 वाय डॅश काय येईल आपलं, -4 इंटू 1/2 डिव्हायडेड बाय 1 मायनस 1/2 चा स्क्वेअर, आणि हा 2 टू जा 4 म्हणजे -2 अपॉन हा काय 1 मायनस 1/4. एलसीएम जर घेतला तर काय होईल, पॉवर 4 आहे. सॉरी 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 सॉरी, पॉवर 4 आहे. पॉवर 4 आहे. इकडे पण पहा, 1 बाय काय बनेल, 1/6. ठीक आहे. 2 ची पॉवर 4 16. एलसीएम घेतला तर 16 मायनस 1 इज 15 आणि वरती 32 आणि हा मायनसचा साईन, कारण 16 इंटू 2 इज ओके. आता इकडे पहा, वाय डबल डॅश काय येईल पहा, मायनसचा 4 बाहेर तसाच आहे. 1 प्लस 3 इंटू एक्स ची पॉवर 4 म्हणजे 1/2 ची पॉवर 4 इज 1 बाय, बरोबर ना, 1/2 ची पॉवर 4 म्हणजे 1/16. आणि डिनॉमिनेटरला काय येईल, 1 मायनस 1/16 ची पॉवर 2. एक्स ची पॉवर 4 म्हणजे आता 16 येईल. ठीक आहे. मग आता काय केलं, -4 इंटू, इथे एलसीएम घेतला तर 16 प्लस 3 इज 19. 19 अपॉन 16 चा होल स्क्वेअर डिव्हायडेड बाय 15 अपॉन 6, होल स्क्वेअर नाही याचा, खालच्याचा होल स्क्वेअर आहे. 15 अपॉन 16 चा होल स्क्वेअर. ठीक आहे. कळतंय सगळ्यांना. आता पहा, इथं ह्याचा एक स्क्वेअर निघून जाईल, कशाचा, 16 चा एक स्क्वेअर निघून जाईल, ते पण पाहू आपण डायरेक्ट पुढं. -4 इंटू 19 अपॉन 16, आणि ह्याला असं लिहिल मी 15 स्क्वेअर अपॉन 16 स्क्वेअर. मग ह्याचा एक स्क्वेअर जो आहे, ह्याचा एक स्क्वेअर आणि हा 16 कॅन्सल आउट होईल, आणि इथं काय राहील, 19 गुणिले 4 76 ना. काय राहिलंय का अजून, पहा व्यवस्थित, नाही राहिलं ना. हम्म. 15चा स्क्वेअर आहे ना खाली, 15चा स्क्वेअर, आणि 16 वर जाऊन पण मल्टिप्लाय होईल, एक राहिलेला 16, हा, त्याच्यामुळे व्यवस्थित. -4 इंटू 19 इंटू 16 डिव्हायडेड बाय 15चा स्क्वेअर 225. हा राहिलेला कॅन्सल केलाय, तो एक राहिलेला वर जाईल. आता हे मल्टिप्लिकेशन करा बरं. मल्टिप्लिकेशन तसंच राहू द्या, मला तरी वाटतंय तसंच ठेवावं. काय काय, कशामध्ये, हा हा हा, म्हणजे वरचं पण कॅल्क्युलेशन सध्या करू नका, कारण उगीच टाइम जाईल त्याच्यामध्ये. आपल्याला काढायचं आहे 225. दिस इज द डिमांड ऑफ क्वेश्चन. 225 वाय डॅश मायनस वाय डबल डॅश काय येईल. तर हे काय आहे आपलं 225, आणि वाय डॅश आपला काय आलाय, -32/15. आणि मायनस काय करायचंय त्याच्यामधून, हा पण मायनस आलाय ना. ओके. तर त्याच्यामधून मायनस काय करायचं आहे, वाय डबल डॅश म्हणजे सेकंड डेरिव्हेटिव्ह काय आलंय आपलं, 4 इंटू 19 इंटू मायनस मायनस प्लस होऊन जाईल, मायनसचा आलाय तो, आपल्याला मध्ये मायनसचं साईन आहे, पण वाय डबल डॅश निगेटिव्ह आहे, तर मायनस मायनस प्लस होऊन जाईल, इंटू 16 डिव्हायडेड बाय 225. आता एलसीएम जर घेतला, आपल्याला डिनॉमिनेटर सेम करायचं, म्हणजे इथं आपल्याला 15 ने डिवाइड मल्टिप्लाय करावं लागेल. आणि एलसीएम जर आपला 225 आलाय, तर हा 225 आणि हा वाला 225 कॅन्सल होईल, आणि मग आपला आन्सर काय राहते पहा, -32 इंटू 15 प्लस 4 इंटू 19 इंटू 16. मग मी आता काय केलं माहितीये का, 16 दुने 32 ना, मग मी ह्याच्यातून 32 कॉमन घेतलं दोघांमधून पण. ठीक आहे, -32. तिकडे अजून काय राहिलेलं नाही ना. हो, -32 कॉमन समजा घेतला, किंवा 32 कॉमन घेतला, तर इथं राहील मायनसचा 15 आणि इकडे राहील प्लसचा 38. मग -15 प्लस 38 इज, बरोबर ना, इंटू 32.
3 6, 3 6 आहे ना, 23 गुणिले 32 करा. आठशे कसं रे? ठीक आहे, समजतंय सगळ्यांना? प्रोसीड व्यवस्थित करा. म्हणजे ह्या क्वेश्चन मध्ये इम्पॉर्टंट काय, अशा क्वेश्चन मध्ये डोकं जागेवर ठेवायचंय, कुठे चूक होऊन नाही द्यायची आपल्याला. बरोबर, करेक्ट आहे ना? ओके, नेक्स्ट क्वेश्चन. आता हा डिटर्मिनंटचा हा क्वेश्चन आपण सॉल्व्ह केलाय ना ऑलरेडी. एखादा डिटर्मिनंटचा पुन्हा एकदा करायला पाहिजे. हा सोपा होता. ह्याच्या मागचा हा मला डिटर्मिनंटचा हा पण सोपा आहे, पण तरी करून पाहू, त्याला काही प्रॉब्लेम नाही. आधी तर मी माझ्या फंक्शनला मॉडिफाय करतो. म्हणजे ते मला दिसतंय की ह्याच्यातून हे मायनस केलं तर इथं 0 राहील, ह्याच्यातून म्हणजे ही टर्म सारखी दिसतीये, ही टर्म सारखी दिसतीये, ही टर्म सारखी दिसतीये, सारखी दिसतीये, ही टर्म म्हणजे इथं मला रो ऑपरेशन वापरावं लागेल. आणि मग मी काय म्हणेल, रो ऑपरेशन वापरा तुम्ही आणि काय करा, R2 इज इंटरचेंजेबल R2 मायनस R1, R2 मधून R1 मायनस करा आणि R3 ला पण इंटरचेंज करा, R3 मायनस R1 करा. तर त्याच्यामधून आपल्याला जे एफ ऑफ एक्स मिळेल. आता पहा, असं केल्यानंतर R1 मध्ये तर काही चेंज नाही झालेला. मग काय होईल, R1 ऍज इट इज राहील, 2 कॉसची पॉवर 4x इंटू 2 साईनची पॉवर 4x आणि 3 प्लस साईन स्क्वेअर 2x. आणि इथं काय राहील पहा आता, ह्याच्यातून हे मायनस झालं तर 3 राहील फक्त, ह्याच्यातून हे मायनस झालं तर 0, आणि ह्या एलिमेंट मधून हा एलिमेंट मायनस झाला तर मायनसचा 3. हा, काही काही 3 लिहून इथं चूक करू शकता. ह्याच्यातून हे मायनस झालं तर 0, ह्याच्यातून हे मायनस झालं 3, आणि ह्याच्यातून हे मायनस झालं तर मायनसचा 3. हे आपलं काय बनलं, फंक्शन बनलं. आता हा डिटर्मिनंटचा डेरिव्हेटिव्ह आपल्याला माहिती आहे. समजा आपल्याकडं कुठलाही फंक्शन, आपल्याकडे समजा डिटर्मिनंट असेल डेल्टा ऑफ एक्स is equals to, let us say, it consists of 3 columns C1, C2, C3. बरोबर, it is a determinant. Okay, and it is a function of x. Determinant as a function of x. ह्याच्या थ्रू काही ना काही इक्वेशनच मिळणार आहे डिटर्मिनंटला सॉल्व्ह केल्यावर. तर डेल्टा डॅश एक्स त्याचं डेरिव्हेटिव्ह कसं काढतो आपण, कॉलम 1 चा डेरिव्हेटिव्ह कॉलम 2 कॉलम 3 ऍज इट इज, प्लस कॉलम 2 चं डेरिव्हेटिव्ह कॉलम 1 कॉलम 3 ऍज इट इज, प्लस कॉलम 3 चा डेरिव्हेटिव्ह कॉलम 1 कॉलम 2 ऍज इट इज. डेल्टा डॅश ऑफ एक्स ला आपण दुसऱ्या वेने बाय युझिंग रो ऑपरेशन्स पण आपण करू शकतो. रोचं डिफरन्शिएशन थ्रू आपण काय करू शकतो, एक्सप्रेस करू शकतो. मग इथं काय येईल, R1 R2 R3, म्हणजे आपण म्हणू पहिल्या रोचं डेरिव्हेटिव्ह बाकीच्या 2 रो ऍज इट इज, प्लस ह्याचा डिटर्मिनंट, प्लस दुसऱ्या रोचा डेरिव्हेटिव्ह पहिली आणि तिसरी रो ऍज इट इज त्याचा डिटर्मिनंट, प्लस रो 1 रो 2 रो 3 चं डेरिव्हेटिव्ह, रो 1 रो 2 रो 3 ऍज इट इज. आणि हे जे आपल्याला काही ह्या सगळ्या डिटर्मिनंटला सॉल्व्ह करून आपल्याला जे काही आन्सर मिळेल ते त्या डिटर्मिनंटचं काय असेल, डेरिव्हेटिव्ह असेल. कळतंय का? म्हणजे इथं आता आपल्याला डिटर्मिनंटचं डेरिव्हेटिव्ह काढायचंय, कारण आपल्याला काय विचारलंय, 1/5 एफ डॅश ऑफ 0. ठीक आहे ना? आता पाय, मी आधी एफ डॅश ऑफ 0 म्हणजे एफ ऑफ एक्स काढला म्हणजे एफ डॅश ऑफ एक्स काढायला पाहिजे, कारण मला एफ डॅश ऑफ 0 ची व्हॅल्यू विचारली. मग एफ डॅश ऑफ 0 काय येईल सांगा. आपण कॉलम थ्रू जायचं की रो थ्रू? रो थ्रू गेलेलं चांगलं राहील, कारण मला माहिती की रोचे 2 रो तर कॉन्स्टंट रोज आहेत, म्हणजे कॉन्स्टंट एलिमेंटच्या रो आहेत, तर त्यांचं डेरिव्हेटिव्ह 0 होणार आहे. म्हणजे ते दोन जे आहेत ते पण 0 होऊन जाणार आहेत. ते 2 एक्स्ट्रा जे डिटर्मिनंट येणार आहे आफ्टर टेकिंग डिफरन्शिएशन. मग एफ डॅश ऑफ 0 काय येईल पहा तुमचा, एफ डॅश ऑफ 0 येईल 2 कॉस स्क्वेअर एक्सचं डेरिव्हेटिव्ह, पहिल्या रोचं डेरिव्हेटिव्ह काय येईल, 2 कॉस स्क्वेअर नाही, 2 कॉसची पॉवर 4x चं डेरिव्हेटिव्ह, 4 पुढे येईल कॉस क्यूब एक्स, आणि कॉसचं डेरिव्हेटिव्ह मायनस साइन, म्हणजे हे येईल -8 कॉस क्यूब एक्स इंटू साइन एक्स, इजंट इट. आता ह्याचं डेरिव्हेटिव्ह 4 खाली येईल, 8 होईल साइन क्यूब एक्स, आणि साइनचा डेरिव्हेटिव्ह कॉस, म्हणजे 8 साइन क्यूब एक्स इंटू कॉस एक्स. बरोबर, आणि 3चं डेरिव्हेटिव्ह 0 साइन स्क्वेअर 2x चं डेरिव्हेटिव्ह
टू साइन 2x इंटू कॉस 2x इंटू 2 म्हणजे हे काय येईल 4 टू टू 4 होईल ना 4 साइन 2x इंटू कॉस 2x आणि बाकीच्या दोन रो ऍज इट इज 0 3 0 - 3 आणि 0 3 बरोबर. हा तर आपण फर्स्ट डिटर्मिनंट लिहिलाय कशाचा डेरिव्हेटिव्ह ऑफ द डिटर्मिनंटच्या. आता दुसरे दोन पण आपल्याला डिटर्मिनंट लिहायचे. आता R1 ऍज इट इज R1 म्हणजे इथली R1 ऍज इट इज R2 चं डेरिव्हेटिव्ह R2 कन्सिस्ट ऑफ कॉन्स्टंट एलिमेंट सो डेरिव्हेटिव्ह इज 0 अँड R3 ऍज इट इज बरोबर ना. R1 and R3 as it is the derivative of second rows elements of the second row 0 0 0 प्लस हे पण असंच लिहिलं असतं तरी काय प्रॉब्लेम नव्हता. दिस इम्प्लाइज की तुम्ही ह्याच्यामध्ये काहीच चेंज करत नाहीये रो 1 आणि रो 3 मध्ये. आणि मी हे असं का लिहितोय कारण मला माहिती आहे त्याचं डिटर्मिनंट 0 होणार आहे. लिहिण्यामध्ये कशाला टाइम वेस्ट करू. आता हे पहा आता रो 1 रो 2 ऍज इट इज डेरिव्हेटिव्ह तिसऱ्या रोचं रो 1 आणि रो 2 ऍज इट इज डेरिव्हेटिव्ह तिसऱ्या रोचं 0 3 - 3 0 3 - 3चं डेरिव्हेटिव्ह काय 0 0 0 कारण तिन्हीच्या तिन्ही पण कॉन्स्टंट आहे. म्हणजे तुम्हाला इथून काय समजतंय हा डिटर्मिनंट पण 0 बनलाय कारण डिटर्मिनंटची एक रो पूर्णपणे 0 0 0 झाली. ठीक आहे आणि हा डिटर्मिनंट पण 0 बनलाय. मग आता तुम्हाला एफ डॅश ऑफ 0 काढायचंय. ऍक्च्युली मी इथे एफ डॅश ऑफ एक्स लिहायला पाहिजे. एफ डॅश ऑफ 0 काढायचंय. एफ डॅश ऑफ 0 काय येईल ह्याच्या जागी 0 टाकायचंय. आता तुम्ही मला सांगा साइन 0 0 इथं पण एक साइन येतोय साइन 0 0 आणि इथं पण एक साइन येतोय म्हणजे ह्याची पण पहिली रो काय बनली 0 0 0 बाकीच्या रो काही पण असू द्यात ह्याचा आन्सर 0. मग 1/5 इंटू काय विचारलं एफ डॅश ऑफ 0 एफ डॅश ऑफ 0 ची व्हॅल्यू 0 म्हणजे आन्सर काय येईल 0. समजतंय का अंडरस्टँडेबल आहे. ठीक आहे ह्याच्यामधून आपल्याला फक्त ही गोष्ट रिवाइज करायची होती डिफरन्शिएशन ऑफ द डिनॉमिनेटर सॉरी डिटर्मिनंट डिनॉमिनेटर नाही डिफरन्शिएशन ऑफ द डिटर्मिनंट. आता हे पहा हा पण म्हणजे हा तर त्याच्याहून सोपा क्वेश्चन आहे. नेक्स्ट हा क्वेश्चन घेतलाय आपण कळालाय का तुम्हाला. एओडी मध्ये पण असा सेम क्वेश्चन येईल. ठीक आहे आपण पुन्हा करायचा. अशा क्वेश्चन मध्ये काय करतो आपण टू इक्वेशन इन टू व्हेरिएबल बनवण्याचा ट्राय करतो आणि आपलं फंक्शन बनवण्याचा ट्राय करतो. म्हणजे काय जे दिलंय ते ऑलरेडी असं लिहून घेतो आपण 3 इंटू एफ ऑफ एक्स प्लस 2 इंटू एफ ऑफ 1/x इज इक्वल्स टू 1/x मायनसचा 3. कळतंय का. ओके दिस इज द फर्स्ट इक्वेशन. आता मला काय करायचंय माहितीये का मला एफ ऑफ एक्स पाहिजे. मग मी काय करेल मला इथं एक्स आणि 1/x सोडून दुसरं काहीच दिसत नाहीये तर मी दुसरं एक इक्वेशन ऑप्टेन करण्याचा ट्राय करेल आणि एक्सच्या जागी 1/x टाकेल. कारण हे फंक्शन जे आहे एक्सच्या जागी तुम्ही कुठलीही व्हॅल्यू टाका दिस फंक्शन इज व्हॅलिड फॉर दिस डोमेन. फक्त एक्सच्या जागी 0 नका टाकू. एक्सच्या जागी 0 सोडून सगळे रिअल नंबर टाकले तर दिस इक्वेशन इज फुलफिल्ड बाय एनी व्हॅल्यू ऑफ एक्स. बरोबर. मग आता काय करायचं आपल्याला असं ते फंक्शन आहे एफ. मग आपण एक्सच्या जागी 1/x टाकलं तर हेच इक्वेशन आता काय दिसेल 3 इंटू एफ ऑफ 1/x प्लस 2 इंटू एफ ऑफ एक्स इज इक्वल्स टू 1/xच्या जागी एक्स म्हणजे एक्सच्या जागी 1/x टाकलं तर एक्स वर येईल तर एक्स मायनस 10 आणि कॉन्स्टंट कॉन्स्टंटच राहील. आता ह्या टू इक्वेशन इन टू व्हेरिएबल मध्ये मी ह्याच्यावरून एफ ऑफ एक्स ऑप्टेन करण्याचा ट्राय करणार. मग मी काय करेल टू इक्वेशन इन टू व्हेरिएबलला सॉल्व्ह करेल. मला काय करायचं ह्याला उडवायचं म्हणजे हे मला नकोय. मला फक्त फंक्शन माझं ऑप्टेन करायचंय. मग मला काय करावं लागेल ह्या वरच्या इक्वेशनला पूर्ण इक्वेशनला कशाने मल्टिप्लाय करावं लागेल 3 ने आणि खालच्या इक्वेशनला कशाने मल्टिप्लाय करावं लागेल 2 ने. बरोबर का. आणि मग असं केल्यावर सबट्रॅक्शन करावं लागेल. काय करावं लागेल सबट्रॅक्शन आणि सबट्रॅक्शन केल्यानंतर मायनस 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 प्लस. बरोबर. सबट्रॅक्शन केल्यानंतर काय मिळेल पहा हे 3 एफ ऑफ एक्स आता 9 एफ ऑफ एक्स बनेल. हा 3 एफ ऑफ एक्स आता 6 एफ ऑफ एक्स बनेल. बरोबर. काय काय
3 f of x into 2 f of 1 upon x is equals to 1 upon x minus 10 आणि 3 f of 1 upon x ह्याला 3 ने मल्टिप्लाय केले, याला 2 ने मल्टिप्लाय केले. आपल्याला याला उडून टाकायचंय. 9 हा बरोबर, म्हणजे तुला ते म्हणायचंय काय? हा, हे असं क्रॉस असं म्हणायचंय काय? हा, हे काय 9 एफ ऑफ एक्स. ऍक्च्युली आपण एका खाली एक लिहायला पाहिजे बदलून. मग तसं समजेल का तुम्हाला? हे पहा, हे 9 एफ ऑफ एक्स झाले आणि हे काय झाले 4 एफ ऑफ एक्स. 9 मायनस 4. मग हे खाली मायनस मायनसचे साईन नव्हते द्यायला पाहिजे आपण. एवढं जर कळालं असेल ना तुम्हाला, आपण डायरेक्ट करू. 5 एफ ऑफ एक्स, 5 कशाच म्हणजे तू डायरेक्ट आन्सर सांगितलं का? 9 एफ ऑफ एक्स मायनस 4 एफ ऑफ एक्स दॅट इज 5 एफ ऑफ एक्स. आणि इथं काय 6 एफ ऑफ एक्स मायनस 6 एफ ऑफ एक्स, हे काय होईल? कॅन्सल होईल. हे करण्यासाठी तर हे केलंय सगळं. आता हे पहा, इकडं काय होईल? 3 अपॉन एक्स मायनस 10 बरोबर, 3 अपॉन एक्स मायनस 30 आणि इकडं काय होईल? तर हे मायनसचं साईन बाहेर, कारण आपण यांच्या दोघांमध्ये काय केलंय सबट्रॅक्शन केलंय. आणि हे काय होईल 2x मायनस 20. मग हे काय बनेल 3 बाय एक्स मायनस 30 मायनस 2x प्लस 20 दॅट इज युअर 5 टाइम्स एफ ऑफ एक्स. म्हणजे तुमचा एफ ऑफ एक्स काय बनेल इथून 1 अपॉन 5 3 बाय एक्स मायनस 2x आणि मायनस 30 प्लस 20 मायनस 10. सगळ्यांना कळलंय? हे इथून आपण आपलं फंक्शन बनवलंय आणि आता आपल्याला काय विचारलंय एफ ऑफ 3 आणि एफ डॅश ऑफ 1/4. म्हणजे ह्या फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह पण आपल्याला काढावं लागेल, कारण आपल्याला एफ ऑफ 3 तर काढायचं, हे तर काढू शकतो, पण एफ डॅश ऑफ 4 पण काढायचं. म्हणजे आपल्याला इथं या फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह काढावं लागेल. डेरिव्हेटिव्ह काय येईल? एफ डॅश ऑफ एक्स विल बी इक्वल्स टू, दिस विल बी इक्वल्स टू हम्म 1/5 इंटू फर्स्ट ऍज इट इज कशाचा, आता डायरेक्ट करू शकता मायनस 3 बाय एक्स स्क्वेअर मायनसचा 2 बरोबर का? आता आपल्याला काय काढायचं? एफ ऑफ 3 काढायचं आहे. मग एफ ऑफ 3 काय येईल आपला 1/5. 3 अपॉन 3 इज 1 अँड 2 अपॉन 3 इज 2/3 मायनसचा 10 बरोबर का? 2 इंटू 3, 2 इंटू 3 बरोबर. 3 अपॉन 3 इज 1, 2 इंटू 3 इज 6. हे काय येईल मायनस 6 मायनस 15 अपॉन 5 म्हणजे हा काय येईल मायनसचा 3 येईल बरोबर. म्हणजे एफ ऑफ 3 काय आला आपला मायनसचा 3 आला. आणि एफ डॅश ऑफ 1/4 काय येईल 1/5 इंटू -3 अपॉन एक्स स्क्वेअर मीन्स व्हॉट एक्स, हा 1/4 चा स्क्वेअर म्हणजे 1/16 बरोबर -2. मग आता 16 वर जाईल, 16 एका 16 16 32 होते 48 म्हणजे -50 बनेल हा अपॉन 5 म्हणजे मायनसचा 10. आणि यांच्या दोघांचं काय करायचंय ऍडिशन आणि त्याचा मॉड घ्यायचा आहे. म्हणजे -3 -10 चं ऍडिशन आणि त्याचा मॉड म्हणजे येईल 13. 13 आहे का ऑप्शन? ऑप्शन डी. ठीक आहे. इझी होतं का प्रश्न? असे क्वेश्चन इझी असतात, फक्त मिस्टेक नाही करायच्या, डोकं जागेवर ठेवायचं. ठीक आहे. हे पहा आता हा क्वेश्चन पण केलेला आपण, तरी जर तुम्हाला नसेल कळालेला क्विक मध्ये सांगतो. एफ ऑफ एक्स आपल्याला दिसतोय, आपल्याला जसं फंक्शन दिसलं आपण काय करतो थोडासा कंपाऊंड अँगलचा विचार करतो, कारण इथं √2 दिसला आणि इथं π/4 वगैरे काहीतरी दिसायला लागले, म्हणजे थोडासा कंपाऊंड अँगलचा विचार मनामध्ये येतोय. म्हणजे 1/√2 1/√2 ने मल्टिप्लाय केलं तर π/4 प्लस एक्स किंवा π/4 मायनस एक्स असं काहीतरी बनू शकतं. ठीक आहे ना. तर मी काय केलं, मी ह्या साइन एक्सला आणि म्हणजे ह्या न्यूमरेटरला आणि डिनॉमिनेटरला, न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटरला काय केलं डिवाइड बाय √2 केलं.
ठीक आहे. मग हे असं बनेल 1/√2 साइन एक्स प्लस 1/√2 कॉस एक्स मायनसचा √2 मायनसचा √2 अपॉन √2 दॅट इज 1. बरोबर. आणि इथे काय बनेल 1/√2 साइन एक्स मायनस 1/√2 कॉस एक्स. बरोबर. आता हे पहा, आता आपल्या हातात आहे की आपल्याला कशाला काय पुट करायचंय. हे पहा, इथं तर कॉस ए प्लस बी वाला फॉर्म्युला बनूच शकत नाही खाली, कारण कॉस ए प्लस बी किंवा कॉस ए मायनस बी बनण्यासाठी कॉसची जी टर्म आहे त्याला पॉझिटिव्ह साईन असलं पाहिजे होतं. म्हणजे मला ह्याला काय म्हणावं लागेल, ह्याला म्हणावं लागेल कॉस π/4 आणि ह्याला म्हणावं लागेल साइन π/4. 1/√2 त्याची व्हॅल्यू असते ना. साइन ए कॉस बी मायनस कॉस ए साइन बी म्हणजे त्याचा साइन ए मायनस बी चा फॉर्म्युला बनलाय, साइन एक्स मायनस π/4 चा फॉर्म्युला इथं बनलाय. आणि वर पहा, वर काय म्हणाल तुम्ही याला, याला समजा तुम्ही आता इथं खाली डिनॉमिनेटरला काय बनलाय आपला साइन एक्स मायनस π/4 चा फॉर्म्युला बनलाय. बरोबर. व्यवस्थित गोष्टी प्रोसीड करा. साइन ए कॉस बी कॉस ए साइन बी म्हणजे साइन एक्स मायनस π/4 साइन ए मायनस बी चा फॉर्म्युला. आता इथं काय करायचं आपल्याला, साइन ए कॉस बी कॉस ए साइन बी बनवून प्लसचा बनवू शकतो. बरं, असं नाही केलं तर कॉस ए कॉस बी प्लस साइन ए साइन बी ने होईल का. समजा आपण ह्याला काय म्हणलं कॉस π/4, मग हा कॉस ए कॉस बी साइन ए साइन बी, मग ह्याला समजा साइन, हा, तर कॉस ए मायनस बी चा फॉर्म्युला बनला. हा कशाचा बनला, कॉस π/4 मायनस एक्स बनलाय. ठीक आहे ना. आणि मायनसचा 1. बरोबर. आता कॉस ऑफ मायनस थीटा इज कॉस थीटा, म्हणजे तुम्ही ह्या π/4 मायनस एक्स लिहा किंवा एक्स मायनस π/4 लिहा, काही फरक पडेल का. π/4 मायनस एक्स किंवा एक्स मायनस π/4, कारण कॉस ऑफ मायनस थीटा इज कॉस थीटा. ठीक आहे ना. रिझन देतो इथं, कॉस ऑफ मायनस थीटा इज कॉस थीटा अँड हेन्स वी कॅन राईट दिस ॲज कॉस ऑफ. आणि हे कशासाठी करतोय मी, कारण खालचा अँगल डिनॉमिनेटरला जो ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आहे त्याचा अँगल आणि न्यूमरेटरचा ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन त्याचा अँगल सेम करायचा आहे. अशा अप्रोचने आपण पुढे जात चाललोय. आणि साइन ऑफ एक्स मायनस π/4. बरोबर. आता हे असा कुठलाही फॉर्म्युला मला नाही आठवत आहे, पण मला हे माहिती आहे की 1 मायनस कॉस थिटा अपॉन साइन थिटा हा टॅन θ/2 असतो का. ठीक आहे. 1 मायनस कॉस थिटा काय असतो, 2 साइन स्क्वेअर θ/2. आणि साइन थिटाला समजा आपण मल्टिपल अँगल फॉर्म्युला वापरला तर 2 साइन θ/2 आणि कॉस θ/2. मग आता काय होईल सांगा, 2 कॅन्सल होईल, साइन θ/2 साइन θ/2 कॅन्सल होईल, मग एक साइन θ/2 अपॉन कॉस θ/2 टॅन θ/2. पण हे 1 मायनस असतं तर, पण हे 1 मायनस आहे का, नाही. मग मला त्याला ऍडजस्ट करावं लागेल, न्यूमरेटरला फ्लिप करावं लागेल, म्हणजे मायनसचं साइन कॉमन काढून इथे द्यावं लागेल. आणि मग आता हे 1 मायनस कॉस एक्स मायनस π/4 अपॉन साइन एक्स मायनस π/4 बनेल. आणि मग त्याला मी काय लिहू शकतो, टॅन एक्स मायनस π/4. ओके, कळालं. म्हणजे आता तुम्हाला तुमचं फंक्शन हे व्यवस्थित दिसायला लागलंय, दॅट इज मायनस टॅन एक्स मायनस π/4. प्लस 1 कसा राहील, मायनस कॉमन काढला तर हा असा होईल ना, 1 मायनस कॉस एक्स मायनस π/4 अपॉन साइन ऑफ एक्स मायनस π/4. कळतंय का. मग त्याच्याऐवजी आपण म्हणजे ह्याच्याऐवजी आपण टॅन x/2 लिहिला आहे, टॅन x/2 सॉरी, मायनस टॅन x/2. म्हणजे आता हा जो अँगल आहे ना, इथं थिटा होता तिथं हाफ होतोय, म्हणजे आपल्याला काय करावं लागेल, x/2 मायनस π/8 असं लिहावं लागेल, कारण अँगल काय झालाय, हाफ झालाय. x/2 अपॉन म्हणजे x मायनस π/4 अपॉन 2. कळतंय ना. ह्याचा हाफ होणार, हाफ म्हणजे x मायनस π/4 अपॉन 2, म्हणजे हा बनेल x/2 मायनस π/8. कळतंय. ओके. आता पहा, f ऑफ एक्स आपला काय बनला मग,
our f of x is now minus tan x by 2 minus pi by 8. बरोबर. आता आपल्याला व्हॅल्यू कशाची काढायची, याची व्हॅल्यू काढायची, एफ ऑफ 7 पाय बाय 12 इंटू एफ डॅश ऑफ 7 पाय बाय 12. म्हणजे आपल्याला त्याचं फर्स्ट डेरिव्हेटिव्ह काढावं लागेल, फंक्शनचं सेकंड पण काढावं लागेल. ठीक आहे ना. म्हणजे आता तर आपण फक्त आपलं फंक्शन व्यवस्थित बनवलंय, आता त्याचं फर्स्ट डेरिव्हेटिव्ह सेकंड डेरिव्हेटिव्ह पण काढावं लागेल. मग आपण काय करणार, एफ ऑफ एक्स इज इक्वल्स टू मायनस टॅन एक्स बाय 2 मायनस पाय बाय 8. हे आपलं फंक्शन असेल. फर्स्ट डेरिव्हेटिव्ह घ्या. फर्स्ट डेरिव्हेटिव्ह मायनसचं साइन ऍज इट इज, टॅन डब्बाचं डेरिव्हेटिव्ह सेक स्क्वेअर डब्बा आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ डब्बा इज 1 बाय. कळतंय का. आता सेकंड डेरिव्हेटिव्ह पण घ्या, कारण आपल्याला एफ डॅश ऑफ 7 पाय बाय 12 काढायचंय. काय काढायचं, एफ डॅश ऑफ 7 पाय बाय 12 आणि एफ डबल डॅश ऑफ 7 पाय बाय 12. म्हणजे आपल्याला दोन डेरिव्हेटिव्ह इथं काढावे लागणार आहेत. बरोबर ना. मग हे येईल एफ डबल डॅश ऑफ एक्स इज इक्वल्स टू मायनस 1/2 कॉमन आहे, कॉमन म्हणजे कॉन्स्टंट आहे, त्याला बाहेर काढला, आणि सेक स्क्वेअर डब्बाचं डेरिव्हेटिव्ह 2 सेक डब्बा आणि सेकचं डेरिव्हेटिव्ह. बरोबर ना. सेक स्क्वेअर काय असेल त्याचं डेरिव्हेटिव्ह काय, म्हणजे ह्याला आपण कसं लिहितो, डी बाय डी एक्स ऑफ सेक स्क्वेअर म्हणजे सेक एक्स बाय 2 मायनस पाय बाय 8 चा स्क्वेअर, त्याचं डेरिव्हेटिव्ह म्हणजे डब्बा स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2 डब्बा. पण डब्याच्या आतमध्ये काय आहे, कळतंय ना तुम्हाला, डब्बा स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2 डब्बा, पण डब्याच्या आतमध्ये काय, सेक पाय बाय सेक एक्स बाय 2 मायनस पाय बाय 8. मग त्याचं डेरिव्हेटिव्ह काय, सेकचा डेरिव्हेटिव्ह सेक एक्स टॅन एक्स. मग सेक डब्बाचं डेरिव्हेटिव्ह सेक एक्स मायनस पाय बाय 2 म्हणजे सेक डब्बा टॅन डब्बा. इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ डब्बा इज 1/2. कळालं ना. डब्बा स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2 डब्बा. बरोबर. आणि मग डब्याच्या आतमध्ये काय होतं, सेक ऑफ डब्बा. बरोबर ना. मग सेक डब्बाचं डेरिव्हेटिव्ह सेक डब्बा टॅन डब्बा, आणि मग डेरिव्हेटिव्ह ऑफ डब्बा इज, कळतंय, डेरिव्हेटिव्ह ऑफ द कंपोजिट फंक्शन. मग आता ह्याचं डेरिव्हेटिव्ह मी इथं लिहिणार आहे. ह्याचं जे डेरिव्हेटिव्ह आहे ते इथं लिहितोय 2 सेक दिस. आता मग त्याला सेक स्क्वेअर लिहू का, इथं काय लिहितोय, 1/2 बाहेर घेतलाय फर्स्ट डेरिव्हेटिव्ह, आणि ह्याचं डेरिव्हेटिव्ह इथं लिहितोय, तर 2 सेक स्क्वेअर एक्स बाय 2 मायनस पाय बाय 8 लिहिलं. त्याच्यानंतर टॅन एक्स बाय 2 मायनस पाय बाय 8 इंटू 1/2, म्हणजे हा 1/2 इथं डिनॉमिनेटरला देईल. ठीक आहे ना. हे निघून जाईल, म्हणजे सेकंड डेरिव्हेटिव्ह काय बनलं आपलं, मायनस 1/2 सेक ऑफ, मायनस साइन विसरू नका, एक्स बाय 2 मायनस पाय बाय 8 सेक स्क्वेअर ऑफ आणि इंटू टॅन एक्स बाय 2 मायनस पाय बाय 8, अँड दॅट इज अवर एफ डबल डॅश ऑफ एक्स. ठीक आहे ना. आता काय होईल, आता आपल्याला काय काढायचंय, 7 पाय बाय 12 वर दोघांची व्हॅल्यू काढायची. कशा, ऍट 7 पाय बाय 12 ऍट एक्स इज इक्वल्स टू 7 पाय बाय 12. मग माझा अप्रोच काय असेल माहिती, मी आधी चेक करेल की सगळ्यांमध्ये मला एक्स बाय 2 मायनस पाय बाय 8 दिसतंय. हे पहा, फर्स्ट डेरिव्हेटिव्ह मध्ये पण काय दिसतंय आपल्याला, एक्स बाय 2 मायनस पाय बाय 8. इथं पण आपल्याला सेकंड डेरिव्हेटिव्ह मध्ये पण काय दिसतंय, एक्स बाय 2 मायनस पाय बाय 8. मग मी काय करेल, एक्स बाय 2 मायनस पाय बाय 8 ची व्हॅल्यू अशी सेपरेटली साईडला काढून घेईल, एक्स बाय 2 मायनस पाय बाय 8. एक्स एक्स काय आपला 7 पाय बाय 12. मग 7 पाय बाय 12 अपॉन 2 म्हणजे काय, 7 पाय बाय 24 मायनस पाय बाय 8. आता एलसीएम घेतो, डिनॉमिनेटर सेम करतोय ना आपण, डिनॉमिनेटर सेम करण्यासाठी 3 ने डिव्हाइड मल्टिप्लाय केलं तर 7 पाय मायनस 3 पाय अपॉन 24. हे काय आलं, 7 मायनस 3 4 पाय अपॉन 24 म्हणजे 4 7 24 म्हणजे पाय बाय 6. मीन्स ह्याची जी व्हॅल्यू आहे ती पाय बाय 6 आहे. मग आता ऍट काय काढतोय आपण डेरिव्हेटिव्ह, ऍट 7 पाय बाय 6 एक्स इज इक्वल्स टू 7 पाय बाय 6. तुमचं एफ डॅश ऑफ 7 पाय बाय 6 काय येईल, किंवा इथं खाली करू आपण, एफ डॅश ऑफ 7 पाय बाय 6
ऍट 7 x इज इक्वल्स टू 7 पाय बाय 6. एफ डॅश ऑफ 7 पाय बाय 6 काय येईल आपलं? -1/2 इंटू सेक स्क्वेअर पाय बाय 6. कारण याची व्हॅल्यू ऍट x इज इक्वल्स टू 7 पाय बाय 6 किंवा 7 पाय बाय 6 नाही, हा 7 पाय बाय 12 आहे. 7 पाय बाय 6च म्हणलं का आपण सगळीकडे? 7 पाय बाय 12. कारण x ऍट x इज इक्वल्स टू 7 पाय बाय 12. याने एवढं काय फरक नाही पडणार, पण हे समजावं म्हणून उगीच कन्फ्युजन नको व्हायला. 7 पाय बाय 12. सेक स्क्वेअर काय? सेक स्क्वेअर एक्स बाय 2 मायनस पाय बाय 8 ची व्हॅल्यू काय येते? पाय बाय 6 म्हणजे पाय बाय 6. सेक पाय बाय 6 काय येतं सांगा? सेक पाय बाय 6. कॉस पाय बाय 6 काय असतं सांगा? √3/2. पाय बाय 6 कॉस पाय बाय 6 √3/2. त्याचा रेसिप्रोकल केला म्हणजे सेक पाय बाय 6 मिळेल. दॅट इज 2/√3. आणि त्याचा स्क्वेअर म्हणजे काय? 4/3. आन्सर काय येईल? -2/3. बरोबर ना? 2 2 जा 4. अरे नाही रे, कुठे दिसला तुला ऑप्शन सी? ऑप्शन सी म्हणलं तू डायरेक्ट. ऑप्शन बी ना? अरे अजून दुसरं पण काम बाकी आहे ना. मग जे जे इथं जाऊन कोणतरी दुसऱ्या विचारात गेले त्यांना इथं पण असं वाटू शकतं आपलं आन्सर आलं आणि लगेच मग पुढे गेले. अरे विचारलंय काय? हा, एफ एफ डबल डॅश ऑफ 7 पाय बाय 12 मग काढायचं आपल्याला. एफ डबल डॅश काय येईल? -1/2 इंटू सेक स्क्वेअर. सेक स्क्वेअर काय येईल? सेक स्क्वेअर पाय बाय 6 काय येईल? 2चा स्क्वेअर 4 बाय √3चा स्क्वेअर इंटू टॅन पाय बाय 6. टॅन पाय बाय 6 काय येईल? 1/√3. टॅन पाय बाय 6 1/√3 येतो ना. अँड दॅट इज इक्वल्स टू 2 2 जा 4 -2/3√3. हे काय येईल? -2/3√3. सगळं बरोबर केलं ना आपण व्यवस्थित? 4/9 असा आन्सर नाही का? -10 tan x/2 मायनस पाय बाय 8 आलं. ठीक आहे. मग इथं ऑप्शनच नाही म्हणजे आपण थोडंसं रिचेक करू की आपण कुठं चुकी केली का. -sec² x/2 मायनस पाय बाय 8 इंटू 1/2. ठीक आहे. त्याच्या जागी पाय बाय 6 टाकला तर मायनसचा 1/2 इंटू पाय बाय 6 -2/3 आलंय. ठीक आहे. आता हे ह्याच्यामध्ये काही गडबड नाही झाली ना? एफ डबल डॅश ऑफ एक्स -1/2 कसा आला इथं? हा, -1/2 बाहेर होता. सेक स्क्वेअर ऑफ डब्बाचं डेरिव्हेटिव्ह 2 सेक डब्बा इंटू सेक इंटू टॅन इंटू 1/2. 2 ला 2 कॅन्सल केला. सेक स्क्वेअर x/2 मायनस पाय बाय 8. आता मला वाटतं कॅल्क्युलेशन मध्ये मिस्टेक झाली असेल. 1/2 -1/2 इंटू सेक स्क्वेअर म्हणजे 4/√3/2 म्हणजे 4/3. 2 ला 2 कॅन्सल -2/√3 आणि इथं काय 4/3. 1/√3 tan पाय बाय 6 -2/3. काय काय? हा, नाही नाही, काही गरज नाहीये. कुठं तरी चूक केली असेल छोटीशी. ओके. कुठं वाटते? -tan x/2 इंटू मायनस पाय बाय 8. मग त्याचं डेरिव्हेटिव्ह सेक स्क्वेअर x/2 मायनस पाय बाय 8. मग त्याचं डेरिव्हेटिव्ह 1/2 तिथं लिहिलं. ठीक आहे. 1/2 इंटू सेक पाय बाय 6 रूट
2/√3. 2/√3चा स्क्वेअर 4/3 आणि -1/2 इंटू 4/3 -2/3. ओके. आता एफ डबल डॅश लिहिताना काय केलं, सेक स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह -1/2 बाहेर, सेक स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2 सेक इंटू सेक इंटू टॅन इंटू 1 सेक स्क्वेअर आणि मग टॅन. हा बरं कुठं गडबड झाली. 4/9√3. 4/9√3. वाटते का तुम्हाला कुठं गडबड हे लिहिताना? तर व्यवस्थित केलंय. त्याचं डेरिव्हेटिव्ह घेतलं तर हा बरं त्या दिवशी कसं केलेलं आपण याच वेने केलेलं. कुठंतरी 2 चा डिव्हिजन म्हणजे 2 ने डिवाइड वगैरे करायचं राहिला. इथं क्विक करतो हा मी. वाय डॅश काय येईल, मायनस सेक स्क्वेअर ऑफ 5/6 इंटू 1/2 आणि वाय डबल डॅश काय येईल, -1/2 इंटू 2 सेक 5/6 इंटू सेक 5/6 इंटू टॅन 5/6 इंटू 1/2. त्याचं डेरिव्हेटिव्ह ना. मग हा काय होईल, -2/3 इंटू -4/3 इंटू 1/2 म्हणजे हा येईल -2/3. या 2 ला हा 2 कॅन्सल, मग हा काय राहील -1/2 इंटू 4/√3 4/3 इंटू 1/√3. 2 2 जा 4 -2/√3 कसं येते. सेक स्क्वेअर. काय अर्जंट आहे काय?